शिव बाबा, तेरी याद गूंजे मेरी हर धड़कन में शिव बाबा, तेरी मुरली सदा सुनो। जब जब मेरा जी घबराए, घोर अंधेरा छाए, जीवन की हर उलझन को तू पल भर में सुलझाए। जब जब मेरा जी घबराए, घोर अंधेरा छाए, जीवन की हर उलझन को तू पल भर में सुलझाए। सच्ची शांति मिले तेरे मधुबन में शिव बाबा, सच्ची शांति मिले तेरे मधुबन में शिव बाबा, तेरी मुरली सदा सुनो। ओम शांती. पुरुषोत्तम संगम युगावर कल्याणकारी शिवबाबांनी कल्याणकारी संगम युगामध्ये आपल्या सर्वांना निमित्त बनवलं. बघा, दुनियामध्ये सर्वजण त्या परमात्म्याला ईश्वराला शोधत आहेत आणि आपण इतके भाग्यवान आहोत की या पुरुषोत्तम संगम युगावर कल्याणकारी युगावर परमात्म्यांनी आपल्याला शोधलंय. कारण या सर्व ज्या ज्या आपण गावामध्ये असाल, ज्या शहरामध्ये असाल, त्या सर्व शहरामध्ये किंवा गावामध्ये परमात्म्याने आपल्याला निमित्त बनवलं, आपल्याला शोधलं. म्हणजे आपण किती अनमोल हिरा आहोत. आणि अशा महान श्रेष्ठ आत्म्यांना परमात्म्याने नवीन दुनियेच्या स्थापनेच्या कार्यासाठी निमित्त बनवलं. आणि मग अशा या कार्यासाठी परमात्म्याने निमित्त बनवल्यानंतर परमात्म्यांनी सांगितलं की सतयुगामध्ये तर तुम्हाला त्या सुख शांतीच्या गोष्टी मिळणारच आहेत, पण आपल्याला इथूनच ते संस्कार जे आहेत तर ते भरायचे. मग आपल्याला आपल्या या दैनंदिन जीवनामध्ये आनंदी राहण्यासाठी मुख्यतः 2 गोष्टींवर आपण अटेन्शन ठेवलं पाहिजे. आणि 2 गोष्टी जर आपण प्रत्येकानं जीवनामध्ये जर आचरण केलं तर निश्चितच त्याला आपल्याला फायदा होईल. आणि त्या 2 गोष्टी म्हणजे बाबा नेहमी आपल्याला सांगतात की ज्ञान आणि योगाचा बॅलन्स पाहिजे. ज्ञान म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये 7 दिवसामध्ये तर आपल्याला स्वतःचा परिचय मिळून जातो, परमात्म्याचा परिचय मिळतो आणि परमात्म्याशी बुद्धी कशी जोडायची हे ज्ञान सुद्धा आपल्याला मिळतं. मग ज्ञान या विषयामध्ये आपली जी वाटचाल सुरू होते 7 दिवसाच्या कोर्स नंतर, तर ती सुरू होते ईश्वरीय महावाक्य मुरलीला. मग ईश्वरीय मुरली आणि दुसरी गोष्ट की आपण राजयोगाचा अभ्यास करणं, शिवबाबांची आठवण करणं. कारण आठवणीच्या आधारेच आपण सर्वजण विशेषतः बाबांकडून सर्व गुणशक्तींचा अनुभव सर्वजण निश्चित करू शकतो. तर बघा, जसं शिवबाबांनी आपल्याला ज्ञान मुरली ही गोष्ट विशेष सांगितलेली आहे आणि ज्याचं मुरलीवर अटेन्शन आहे तो निश्चितच चांगल्या प्रकारे पुरुषार्थ करू शकतो. आणि परमात्म्यांनी जे आपल्याला सतयुगाच्या कार्यासाठी, स्थापनेच्या कार्यासाठी जे निमित्त बनवलेलं आहे तर ते निश्चितच परमात्म्यांची निवड कधी चुकणार नाहीच आहे आणि ते सार्थकी पण लागेल. तर मग आपण पहिली गोष्ट बघूयात की ज्ञान मार्गामध्ये आल्यानंतर आपला 7 दिवसानंतरचा जो प्रवास सुरू होतो तर तो आहे ईश्वरीय महावाक्य मुरली. मुरली आपण सर्वजण ऐकतो, पण ती मुरली आपण ऐकतो कशी? फक्त नेमिनाथ बनून ऐकतो की दीदी आपल्याला विचारतील, ॲब्सेंटी लागेल म्हणून आपण मुरली ऐकत असतो, की मुरली ऐकताना आपण ती मुरली फक्त ऐकतो, त्याचं मनन करतो, की प्रॅक्टिकल जीवनामध्ये आपण त्या मुरलीला उतरवतो? नेमकं काय होतं, कशा प्रकारे आपण मुरली ऐकतो? कारण मुरली जर बघितलं तर आपल्या ब्राह्मण जीवनाचा तो श्वास आहे. कारण ब्राह्मण जीवनामध्ये आपल्याला आनंदी कसं राहता येईल त्याचीच कला आज आपल्याला शिकायची आहे. तर पहिला आपला ब्राह्मण जीवनाचा श्वासच आहे मुरली. आणि म्हणून आपण मुरली कशी ऐकावी म्हणतात की मुरली कशी ऐकली पाहिजे,
एक रोती थी, एक सोती थी और एक नाचती थी. मग मुरली ऐकताना आपण मुरली कशी ऐकावी? भक्ती मार्गामध्ये जे 3 गायन केलेलं आहे, एक रोती थी, एक सोती थी और एक नाचती थी. मग आता रोती थी, नाचती थी, हसती थी या 3 पैकी आपण कोणत्या प्रकारे मुरली ऐकतोय आणि कोणत्या प्रकारे आपण मुरली ऐकली पाहिजे? कारण जर आपण बघितलं तर श्रीरामांच्या विरहामध्ये सीता ज्या आहेत तर त्या कंटिन्यू त्यांच्या प्रेमामध्ये म्हणा दूर असल्यामुळे त्या रडत होत्या. एक रोती थी, एक सोती थी. ज्यावेळेस अमरकथा ऐकायचं काम चालू होतं त्यावेळेस पार्वती ज्या होत्या तर त्या झोपत होत्या. और तीसरी जो है वो नाचती थी. तो नाचने वाली कौन थी? तो वो गोपिका थी. मग एक रडणारी आहे, एक झोपणारी आहे आणि एक नाचणारी आहे. मग मला सुद्धा मुरली ऐकताना मुरली मला कशी ऐकली पाहिजे? मुरली ऐकताना मी रडत कढत मुरली ऐकायला नको की चला आता आपल्याला विचारतील, आपली हजेरी लागली पाहिजे. नाही सेंटरवर गेलं किंवा मुरलीला जर आपण जॉईन झालेलो दिसलो नाही तर निश्चित आपल्याला फोन येईल आणि म्हणून का होईना परंतु आपल्याला मुरली जॉईन करायची आहे. बऱ्याच जणांचं फक्त एवढं असतं जॉईन झालो म्हणजे दीदींना कळतंय की आपण आता मुरलीला कनेक्ट आहोत. मग तुमचा व्हिडिओ ऑफ असतो, मग तुम्ही काम करताय, झोपून ऐकताय, बसून ऐकताय, गप्पा मारत ऐकताय, तुमची बुद्धी किती तिथं आहे ही गोष्ट काय कोणी बघायला नसतं. म्हणजे तुम्ही रडत कढत मुरली ऐकता. आणि दुसरं जे आहे तर ते आहे झोपेत. मग बऱ्याच जणांना नाही का कॉटवर पडून आरामामध्ये कोण बघतोय आपण कशा प्रकारे मुरली ऐकतोय आणि म्हणून काही जण आरामामध्ये ऐकतात आणि काहींना फक्त हजेरी लावायची म्हणून मुरली ऐकतात आणि म्हणून इतके रिलॅक्स असतात, इतकं मन शांत होऊन जातं, त्या मुरलीमध्ये काही रुची नसते आणि त्याच्यामुळे सहज काय होतं, झोप लागून जाते. म्हणून बरेच जण मुरली ऐकताना झोपी सुद्धा जातात. कारण स्थूल डोळे कधी कधी उघडे जरी असले तरी तिसरा नेत्र जो आहे तर तो मात्र बुद्धीचा तिसरा नेत्र आपण मात्र बंद ठेवलेला असतो, त्याच्यामुळे आतमध्ये काहीच जात नाही. आणि तिसरं जे आहे तर नाचनेवाली गोपिका. म्हणून बाबा पण सांगतात ना, अतींद्रिय सुख पूछना हो तो किससे पूछो, मेरी गोप गोपियों से पूछो. गोप गोपिका ज्या आहेत तर त्या एकदम खुशीमध्ये आनंदानं नाचणाऱ्या आहेत. आणि म्हणून सुखामध्ये कोण आहे तर गोपिकांना विचार. आणि बाबा सांगतात ते पण की गोपी वल्लभ की गोप गोपियों से पूछो, माना हमसे पूछो. तर मग मुरली सुद्धा आपण कशी ऐकली पाहिजे तर एकदम त्या गोपिकांसारखी. ज्यावेळेस बासुरी वाजायची, मुरली सुरू व्हायची तर त्या पूर्णपणे तहान, भूक, लोक, लाज सर्व काही विसरून जात होत्या आणि पूर्णपणे त्या तल्लीन होऊन त्या मुरलीच्या धूनवर नाचत होत्या. आणि अशीच ही आपली ज्ञान मुरली असावी की ज्ञान मुरली ऐकत असताना, शिवबाबांचे महावाक्य ऐकत असताना आपण सुद्धा पूर्णपणे सूद बूद पूर्णपणे विसरून गेलो पाहिजे. फक्त बाबा आणि मी. कारण बाबांचं एक एक महावाक्य जे आहे तर ते फक्त माझ्यासाठी आहे. फक्त बाबांनी मुरली चालवली ती फक्त माझ्यासाठी चालवली. कारण मुरली ऐकत असताना सुद्धा बऱ्याच जणांच्या बुद्धीमध्ये असतं की आजचा पॉइंट बहीणसाठी आहे, आजचा पॉइंट माताजींसाठी आहे, आजचा पॉइंट दीदींसाठी आहे. नाही, माझ्यासाठीच प्रत्येक पॉइंट आहे. प्रत्येक महावाक्य जे आहे ते बाबांचं माझ्यासाठी आहे. आणि हे ज्यावेळेस आपल्या बुद्धीमध्ये असेल त्यावेळेस निश्चितच बाबांची मुरली जी आहे तर ती आपण एका कानाने ऐकून दुसऱ्या कानानं सोडून देणार नाही, तर ती प्रॅक्टिकल आपल्या आचरणामध्ये निश्चित येईल. आणि म्हणून मुरली अशी ऐकावी गोपिकासारखी की हसत खेळत नाचत खुशीनं आपण ती मुरली, ज्ञान डान्स आपला सतत चालला पाहिजे. अशा प्रकारे आपण शिवबाबांची मुरली दररोज ऐकली पाहिजे. आणि हा जून महिना चालू आहे, आपल्या मम्मांचा स्मृती दिवस आहे. आणि मम्मांची सुद्धा विशेषता होती की मम्मा नेहमी समजायच्या की बाबांचं एक एक महावाक्य फक्त माझ्यासाठी आहे. आणि म्हणून मम्मा मुरलीला सर्वांच्या समोर सर्वात पहिलं जाऊन बसायच्या आणि प्रत्येक चात्रकासारखं एक एक वाक्य मम्मा स्वतः धारण करत होत्या. आणि म्हणून बाबा म्हणायचे की मम्मा ऐसी मुरली सुनती है जैसे मोर के आगे मोरनी.
अशा प्रकारे आपण मुरली ऐकली पाहिजे की बाबांचं एक एक महावाक्य माझ्यासाठी आहे, बाबांनी माझ्याच साठी ही मुरली चालवलेली आहे, दुसरं कुणासाठी ही मुरली नाहीये. आणि समय परिस्थिती जशी असेल तसं बाबा मुरलीमधून आपल्याला टचिंग देत असतात की कशा प्रकारे आपण काय गोष्टी केल्या पाहिजे, कोणत्या समयाला आपल्याला काय करण्याची आवश्यकता आहे. बाबा त्यानुसार आपल्याला मुरलीमधून निश्चित यथार्थ टचिंग आपल्याला देतात. म्हणून मुरली कधीही मिस व्हायला नको. मुरली आपला श्वास आहे आणि श्वासाशिवाय आपण कुणीही राहू शकत नाही. आणि असं जिगरी प्रेम त्या मुरलीविषयी पाहिजे. म्हणतात ना, जिसको मुरली से प्यार उसको मुरलीधर से प्यार. आता आपण म्हणतो सरळ सरळ सर्वजण की माझं शिवबाबांवर फार प्रेम आहे, फार प्रेम आहे. किती प्रेम आहे सांगू नाही शकत, पण माझं बाबांवर सर्वात जास्त प्रेम आहे. खरंच बाबांवर जर माझं सर्वात जास्त प्रेम आहे तर मी मुरलीशिवाय राहूच शकत नाही. कारण ज्याचं मुरलीवर प्रेम आहे त्याचंच मुरलीधर शिवबाबांवर प्रेम आहे. मग विचार करा की खरंच माझं शिवबाबांवर प्रेम आहे का? कारण प्रेम असेल तर मला शिवबाबांची आठवण येईल. प्रेम असेल तर मी निश्चित बाबांच्या मुरलीला ध्यानपूर्वक ऐकून प्रॅक्टिकल जीवनामध्ये आचरण कर. आणि खरंच माझं शिवबाबांवर जर प्रेम असेल तर माझ्या जीवनामध्ये मी काही असा नियम बनवेल पक्का की कधीही मुरली मिस होणार नाही. कारण सुरुवातीचा काळ मला आठवतो. आता तरी आपल्याकडे सर्व सायन्सच्या सुविधा आहेत, साधनं आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला सर्वांना घरामध्ये मुरली दिवसातून 10 वेळेस ऐकायला म्हटलं तरी होतं. मधुबनचीच मुरली आपल्याला 4 वेळेस ऐकायला मिळते. पण पूर्वीचा काळ असा नव्हता. टेलिफोनवर त्यावेळेस आम्हाला फोन यायचा आणि बाबांनी मधुबनमध्ये काय अव्यक्त वाणी चालवली त्या मुरलीचे 4-5 पॉइंट आम्हाला ऐकायला मिळायचे. आणि ज्याला ते पॉइंट मिळतील तो सर्वात भाग्यवान. म्हणजे इतकं त्या मुरलीच्या पॉइंट्ससाठी सुद्धा, मधुबनमध्ये चाललेल्या मुरलीच्या पॉइंट्ससाठी सुद्धा आम्ही इतकं तरसत होतो. आणि तर 2-4 पॉइंट म्हणजे सुद्धा आम्हाला खूप महत्वाचे वाटायचे. आणि आता इतक्या वेळेस मुरली की आपण मुरली लावून देतो, मुरली चालू आहे, मुरली वाचणार आहे. बाबांनी ज्यांना निमित्त बनवलं ते वाचत आहे आणि आपली बुद्धी मात्र सगळीकडे चक्कर लावते. म्हणजे आपण ती चात्रक बनून मुरली ऐकत नाहीये. आणि मग जिथं मुरली जी आहे, ज्ञान जे आहे, समज जे आहे, तेच जोपर्यंत इथे जात नाहीये तोपर्यंत बाबांशी आपली मनबुद्धी कशी लागणार. आणि म्हणून मुरलीला आपण सर्वात जास्त महत्व दिलं पाहिजे. कारण ज्याला खरंच ब्राह्मण जीवनाचा आनंद ज्याला घ्यायचा ना, त्याने मुरली एकदम मस्तीमध्ये मस्त होऊन ऐका. गोपिकासारखी मुरली ऐका, नाचत गात हसत खेळत. आणि मग बघा तुमच्या जीवनामध्ये किती आनंद येईल, किती तुम्ही आनंदानं जीवन व्यतीत करू शकता. आणि म्हणून मुरलीधरच्या मुरलीवर ज्याचं प्रेम आहे तेच खरं आपण समजू शकतो की त्याचं शिवबाबावर प्रेम आहे. आणि मुरली, मधुबनच्या मुरलीचं गायन केलं जातं. पण आता समय असा आहे की आता सध्याला आपल्यासाठी आपलं मधुबन सेंटर आणि घरच बनलेलं आहे. कारण तिथंच आपल्याला तसं वातावरण बनवायचं आहे, त्या स्थानाला तितकं पॉवरफुल बनवायचं आहे. अलबेला पण नको आहे की आता आपल्याला बघायला कुणी नाहीये, कुणी बघो न बघो. कारण आपण कुणाला बघण्यासाठी पुरुषार्थ करत नाहीये, तर आपण सर्वजण पुरुषार्थ करतोय सतयुगामध्ये जाण्यासाठी, उंच पद मिळवण्यासाठी, आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करण्यासाठी, सुख शांतमय जीवन बनवण्यासाठी आपण सर्वजण पुरुषार्थ करत आहे. आपण कुणा दुसऱ्यांना दाखवण्यासाठी करत नाहीये. आणि म्हणून स्वतःला जर खरंच आनंदी बनवायचं असेल तर मनापासून चांगल्या प्रकारे तुम्ही मुरली ऐकून बघा. मन आणि बुद्धी एकाग्र करून एकदम गोपिकासारखं तल्लीन होऊन मग्न होऊन जर तुम्ही मुरली ऐकली तर निश्चित बाबांची यथार्थ टचिंग तुम्हाला मिळेल. कारण आता तरी सध्याला मोबाईल्स वगैरे चालू आहेत, पण पुढे चालून हे सुद्धा बंद पडणार आहे. मग त्यावेळेस फक्त तुमची संकल्प शक्ती काम करेल, तुम्हाला बाबांची यथार्थ टचिंग. मग जे काही तुम्ही मुरली नोट्स केलेल्या असतील, पॉइंट नोट केलेले असतील, त्याच्यामधून तुम्हाला बाबांची टचिंग मिळेल. किंवा ज्या काही मुरल्या आपल्याकडे आहेत जुन्या, त्या जुन्या मुरल्या जर आपण बघितल्या तर त्याच्यावरून आपल्याला काही टचिंग्स बाबा करतील. कारण यथार्थ रीती बाबा आपल्याला जेव्हा आपल्या बुद्धीची किंवा आपल्या आत्म्याची स्थिती जेव्हा तिथपर्यंत असेल तेव्हाच बाबा आपल्याला ती यथार्थ टचिंग करू शकतात. आणि म्हणून मुरलीवर थोडंसं आपण प्रत्येकानं अटेन्शन दिलं पाहिजे. कारण सकाळची सुरुवातच आपली अमृत वेला झाला की ज्ञानाचा जो खुराक मिळतो तर तो आपल्याला मुरलीच्या द्वारे मिळत असतो.
आणि म्हणून आपल्याला प्रत्येकाला आपलं सेंटर असेल किंवा आपलं घर असेल त्यालाच आता मधुबन बनवायचंय. कारण पुढे आणखी कसा समय येईल हे काही आपण सांगू शकत नाही. कारण आपण सुरुवातीला सुद्धा असा कधी विचार नव्हता केला की आपल्या सर्वांना सेंटरवर पण जाता येणार नाही. आणि असा समय आला की अगदी शेजारी असलो तरी सेंटरवर आपण आता पोहोचू शकत नाहीये. म्हणून आपण आपल्या घरालाच सर्वजण काय करूयात, मधुबन बनवूयात. आणि मधुबनची मुरली प्रत्येकाच्या घरामध्ये चालली पाहिजे. घरामध्ये तसं वातावरण बनलं पाहिजे. विधीपूर्वक आपण सर्वांनी तयार होऊन जसं सेंटरवर मुरलीला बसतो तसं आपण प्रत्येकानं आपल्या घरी सुद्धा तशाच प्रकारे मुरलीला बसलं पाहिजे. मुरलीच्या अगोदर 10 मिनिट योग केला पाहिजे. नंतर मुरली झाल्यानंतर पुन्हा 5 मिनिट आपण योग केला पाहिजे. काम करत करत मुरली ऐकू नका. नाही तर बाबांचं म्हणणं, एखादा पॉइंट बाबांना आपल्याला असा बुद्धीला टच करायचा असेल आणि तोच जर मिस होऊन गेला तर जीवन परिवर्तन करण्याचं राहून जाईल. आणि म्हणून मुरलीवर सर्वांनी विशेष अटेन्शन दिलं पाहिजे आणि तेही योग्य त्या समयाला, योग्य त्या वेळेला. कारण बाबांनी सांगितलं की जितकं तुम्ही समर्पण बुद्धीनं कराल, ज्ञान असो किंवा योग असो, जितकं तुम्ही समर्पण बुद्धीनं कराल तितका तुम्हाला त्याचा फायदा निश्चित होईल. आणि जितकी समर्पण बुद्धी असेल, मग बाबांच्या कार्यामध्ये तुम्हाला तन लावायचं असेल, मन लावायचं असेल, धन लावायचं असेल, समय लावायचा असेल, श्वास लावायचा असेल किंवा संकल्प लावायचा असेल, जे पण असेल, जे पण तुम्ही बाबांच्या कार्यामध्ये लावणार आहात तर ते पूर्णपणे समर्पण बुद्धीनं पाहिजे. कुठलाही त्याच्यामध्ये दुसरा संकल्प नकोय. मी जे काही सेवा करत आहे हे बाबांची सेवा आहे आणि बाबांच्या कार्यासाठी मी करत आहे. कुठल्याही देहधारी व्यक्तीचा संकल्प सुद्धा आपल्या मनामध्ये यायला नकोय. आणि ज्यावेळेस माझी ही समर्पण बुद्धी पूर्णपणे असेल त्यावेळेस माझी पूर्ण जबाबदारी शिवबाबा घेतील. कारण बऱ्याच जणांच्या मनामध्ये असा प्रश्न येतो की मुरली तर आपण ऐकू, योग तर आपण करू, बाबा आपल्याला मदत करतात पण बाबांना तर हात पण नाही आणि पाय पण नाही, मग बाबा कसं मदत करणार? कशी बाबांची मदत आपण कॅच करू शकतो? पण बाबा 1000 भुजाधारी बनून आपल्याला मदत करतात म्हणजे कुणाला ना कुणाला बाबा निमित्त बनून त्या परिस्थितीमध्ये आपल्याला सहज निघण्यासाठी कुणीतरी हात द्यायला बाबा निमित्त बनून पाठवतात. असे खूप सगळे राजयोगाचे अनुभव पण आहेत. कारण जसजसे तुमच्या जीवनामध्ये अनुभव येत जातील तसं तसं तुम्ही जीवनामध्ये आनंदी राहाल. कारण कुठली गोष्ट तुम्ही ज्यावेळेस करता आणि तुम्हाला जर त्याच्यामध्ये सफलता मिळाली, यश मिळालं, तर तुम्ही ते आणखी उत्साहाने ते कार्य करत राहता. मग आपण मुरली ऐकतो, बाबांची आठवण जर आपण केली तर निश्चित आपल्याला त्याचा पण फायदा होईल. आणि म्हणून समर्पण बुद्धीनं ते करावं. आणि जितकं समर्पण असेल तितकी सर्व जबाबदारी शिवबाबा घेतील. त्याच्यावर एक उदाहरण मला आठवतं. असंच एक साधू होता आणि ते साधू जे आहेत तर ते जंगलामध्ये एक चांगला दोर घेतात पक्का. एक विहीर असते, त्या विहिरीच्या कडेला एक झाड आहे आणि त्या झाडाला तो दोर बांधतात आणि त्या विहिरीमध्ये ते उलटे लटकतात. कारण आपण आतापर्यंत असं ऐकलेलं आहे की जर भक्तांना जर कष्टामध्ये बघितलं तर परमात्मा येऊन काय करतात, मदत करतात. मग आता आपण तर शिवबाबांचे बच्चे आहोत ना, मग आपण तर अधिकारी आहोत आणि आपल्याला तर बाबा कष्टामध्ये बघू शकत नाही. आणि मग ते साधू अशा प्रकारे उलटे लटकलेले होते आणि एक लाकूड तोड्या होते आणि ते लाकूड तोड्या जंगलामध्ये गेले आणि लाकडं वगैरे तोडून झाले आणि त्यांच्या मनामध्ये सहज असा विचार आला की बाबा तहान लागली, इथं जवळपास बघूयात, जर पाणी वगैरे मिळालं तर आपण पाणी पिऊ. तर ते शोधत होते आणि त्यांना ती विहीर तिथं दिसली. त्या विहिरीच्या तिथं ते गेले पाणी काढायचं म्हणून. खाली बघतात तर एक साधू उलटे लटकलेले होते. मग त्यांनी त्या साधूंना विचारलं की तुम्ही उलटे का लटकले? तर त्या साधूंनी सांगितलं का मी उलटं लटकलो, मला कष्टामध्ये बघितलं की परमात्मा मला दर्शन देईल. म्हणजे परमात्म्याच्या, ईश्वराच्या दर्शनासाठी मी स्वतःच्या जीवाला कष्ट देतोय. कारण मला कष्टामध्ये जर बघितलं तर परमात्मा येऊन काय करतील, मला दर्शन देतील. म्हणजे परमात्म्याच्या दर्शनासाठी लोक इतके भक्ती मार्गामध्ये कष्ट उठवतात. आपल्याला तर बाबांनी राजकुमार आणि राजकुमारी सारखी प्रत्येकाची पालना केली. मग त्या लाकूड तोड्याच्या मनामध्ये विचार येतो की अरे ईश्वराचं दर्शन घेणं इतकं सोपं आहे. त्याने पटकन तिथं वेली होती, त्या वेलीचे एक दोरी बनवली आणि त्या झाडाच्या फांदीला बांधली
आणि त्या साधूसारखा तोही उलटा लटकला. आता साधू प्लॅनिंग करून होते आणि प्लॅनिंग केल्यामुळं काय झालं, ते काय खाली पडायला तयार नाही आणि जोपर्यंत खाली पडत नाही तोपर्यंत काय परमात्मा दर्शन देणार नव्हते. मग आता यांनी जर बघितलं तर ह्या व्यक्तीने ती झाडाची जी मुळी आहे त्या मुळीचं त्यांनी ते बनवलं, त्या वेलाचं दोरी टाईप, आणि त्याला तो लटकला. आता विचार करा की एवढा मोठा व्यक्ती ज्यावेळेस तो वेलीची दोरी बनवली आहे तर ती किती वेळ राहणार आहे. जसा तो लटकला तसा तो सटकला आणि सटकला तसा त्याला देव भेटला. म्हणजे तो सटकला की तो देवाच्या हातामध्ये होता. मग कसं काय ही जादू झाली. मग ज्यावेळेस त्याला ते दर्शन मिळालं तर त्यावेळेस तो खुश झाला की अरे परमात्म्याला भेटणं इतकं सोपं आहे. आणि ते बघून तो जो साधू होता त्याला मात्र वाईट वाटलं. साधू म्हणे मी सकाळपासून लटकलो, मला ईश्वरानं दर्शन नाही दिलं. आणि तो साधू त्या परमेश्वराला परमात्म्याला म्हणायला लागले की बाबा मी सकाळपासून लटकलो, एवढा मी कष्टामध्ये, तुम्ही मला दर्शन नाही दिलं पण यांना मात्र 1 सेकंदामध्ये दर्शन दिलं. तर त्यावेळी परमात्म्याने सांगितलं का तू विचार करून प्लॅनिंगनी लटकला आणि असा लटकला की तू पडणार नव्हता. पण याने कुठल्याही प्रकारचा विचार न करता फक्त त्याच्या बुद्धीमध्ये एवढंच होतं की मला परमात्म्याला भेटायचंय आणि त्याने हा विचार केला नाही का ही दोरी तुटेल, कारण ही तर एका वेलीची दोरी होती ना. मग ही दोरी तुटेल, मी पडेल, पाण्यात पडेल, काहीही विचार न करता तो पूर्ण समर्पण होऊन तो लटकला आणि तो सटकला तसा मी त्याला भेटलो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, तर ज्याने पूर्णपणे मनबुद्धी समर्पण केलेली आहे, मनबुद्धी ज्याने समर्पण केली तो सहज परमात्म्याला भेटणार. आणि घरगृहस्थामध्ये जे राहणार आहेत ना त्यांच्यासाठी हा प्लस पॉइंट आहे. कारण शिवबाबा सांगतात की सेंटरवर राहणाऱ्यांनी ज्यावेळेस 1 तास योग केला आणि घरगृहस्थामध्ये राहणाऱ्यांनी, बंधनामध्ये असणाऱ्यांनी 10 मिनिट योग केला तरी दोन्हींचंही भाग्य इक्वल आहे, समान आहे. मग विचार करा की घरगृहस्थामध्ये राहून तुम्हाला किती चांगला हा गोल्डन चान्स आहे. म्हणून परमात्म्याला जर आपल्याला भेटायचं असेल तर आपल्याला समर्पण होऊन परमात्म्याने जे सांगितलं पूर्णपणे त्या श्रीमतावर आपल्याला चालावं लागेल. आणि जसं तुम्ही बाबांच्या श्रीमतावर चालाल तसं निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि शिवबाबा प्रत्येक समयाला, प्रत्येक कार्यामध्ये तुम्हाला मदत निश्चित करतील. आणि मग ईश्वरीय महावाक्य मुरली आपण ऐकली, जीवन समर्पण केलं. पण जीवन समर्पण केल्यानंतर आपण मनबुद्धी शिवबाबांशी किंवा ईश्वराशी जोडली पाहिजे. मग शिवबाबा आपल्यासाठी किती महत्वाची गोष्ट आहे आणि इतकं सहज आपण शिवबाबांची आठवण करू शकतो. मग त्या आठवणीसाठी आपल्याला कुठल्या प्रकारचे कष्ट आहेत का. बघा, जिथं प्रेम आहे तिथं आठवण करायला त्रास नाहीये, ऑटोमॅटिक. मला गुलजार दादीजींचं वाक्य नेहमी आठवतं. दादींना विचारलं की आप बाबा को याद कैसे करते हो. दादीने विचारलं ज्यावेळेस, त्यावेळेस दादींनी सांगितलं की हम बाबा को याद नहीं करते, याद किसको किया जाता है, जिसको भूलते हैं उसको याद किया जाता है. इतकी दादींची सदा याद होती आणि म्हणून तर ती आत्मा इतकी विशेष आहे. मग मला सुद्धा बाबांनी सतयुगाच्या स्थापनेसाठी किंवा सतयुगामध्ये राज्यपद प्राप्त करण्यासाठी बाबांनी मला निमित्त बनवलं, तर मी सुद्धा त्या पद्धतीनं पुरुषार्थ केला पाहिजे. आणि म्हणून जितकं तुम्ही बाबांची याद कराल तितका तुम्हाला फायदा होईल. आणि योगाचे अनुभव तर इतके आहेत, जसजसे तुम्ही योगामध्ये अनुभव करत जाल, बाबांच्या साथीचा अनुभव कराल, बाबांवर पूर्णपणे जबाबदारी द्याल, तर बाबा तुमचे सर्व कामं व्यवस्थित करतील. कोणतीही गोष्ट असू द्या, मग ती शारीरिक असू द्यात, आर्थिक असू द्यात किंवा सामाजिक असू द्यात, कुठल्याही क्षेत्रामधली कुठलीही समस्या असू द्या, फक्त शिवबाबांना एवढंच सांगायचंय की बाबा ही अशी अशी समस्या आहे, अशा अशा प्रकारे ही परीक्षा आहे, याच्यातून कसं बाहेर निघायचंय याचं तुम्ही मला योग्य मार्गदर्शन करा, टचिंग करा, कुणालाही तुम्ही निमित्त बनवा आणि तुम्हाला जे योग्य वाटतं त्या प्रकारे तुम्ही गोष्टी करा. बाबांवर ज्यावेळेस तुम्ही पूर्ण जबाबदारी द्याल ना, त्यावेळेस बघा कशी जादू तुमच्या जीवनामध्ये होऊन जाईल. ओम शांती. मीठे मीठे बाबा, प्यारे बाबा, मीठे मीठे बाबा, तुम्हारी मुरली हमें लगे बड़ी प्यारी प्यारी, हो चमत्कारी. प्यारे बाबा, मीठे
मीठे मीठे बाबा तुम्हारी मुरली हमें लगे बड़ी प्यारी प्यारी ओ चमत्कारी 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 प्यारे बाबा मीठे मीठे बाबा तुम्हारी मुरली हमें लगे बड़ी प्यारी प्यारी हो चमत्कारी।